माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर शनिवारी आहे सर्व पितरी दर्श अमावस्या आणि ही अमावस्या सुरू होतीये शुक्रवारी म्हणजेच 13 ऑक्टोबर रात्री 9:50 आणि शनिवारी ती रात्री 11:24 असणार आहे। तर या सर्व पितरी दर्श अमावस्येला खूप महत्त्व आहे। आपल्या घरामधली जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा बघा आपल्याला बऱ्याच वेळेला त्रास होतो। अनेक मला कमेंट येतात की ताई आमच्या घरामध्ये खूप अडचणी आहेत, खूप चिडचिड होते, भांडण तंटे आहेत, त्याचबरोबर पती पत्नीमध्ये पटत नाही आहे किंवा घरामधल्या कोणत्या सदस्यांमध्ये वादविवाद सारखे सुरू असतात। त्याचबरोबर मुलांची शैक्षणिक प्रगती थांबलेली आहे, त्यांना हवा तसं जॉब लागत नाही आहे, अनेक असे प्रॉब्लेम असतात। तर बघा मनातली निगेटिव्हिटी माणसाच्या घरामध्ये पसरत असते किंवा तो जसा विचार करतो तसं वातावरण घरामध्ये निर्माण होतं। तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण आपल्या मनातलीच निगेटिव्हिटी घालवली पाहिजे। आणि बघा आपण हे अमावस्येला उपाय करत असतो, तर हे का तर अमावस्या हा दिवस वाईट आहे असं मुळीच नाही। तर आपल्या मनामध्ये तयार झालेली निगेटिव्हिटी असते, समजा आपल्या घरातल्या सदस्यांबद्दल असेल किंवा आणखी कुठल्याही गोष्टीबद्दल असेल, तर आपण स्वतः वाईट विचार करतो आणि त्याचा परिणाम किंवा त्याचा इफेक्ट आपल्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। म्हणून आपल्या घरामधलं जे वातावरण आहे ते बदलून जातं। तर आपल्याला काय करायचं आहे, जे आपल्या मनामधली निगेटिव्हिटी आहे ती असे काही चांगले उपाय करून आपल्याला ती पॉझिटिव्हिटीमध्ये बदलायची आहे। त्यामुळे नक्कीच आपल्या घरामधलं वातावरण तर सकारात्मक होतंच आणि घरातलं सकारात्मक वातावरण झाल्यामुळे आपल्या घरामध्ये चांगल्या पॉझिटिव्ह वेव्ज पसरतात आणि आपली जी सर्व अडचणी आहेत किंवा जी काही कामं आहेत ती मार्गी लागतात। तर बघा अमावस्येच्या दिवशी आपल्याला असं उपाय केल्याने खूप खूप फायदा होतो। बघा ह्याच्यात तोटा तर काही नाही, झाला तर चांगलंच होणार आहे। आणि अमावस्ये दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे, शनिवारी सर्व पितृदर्श अमावस्या आहे त्या दिवशी। आणि या दिवशी जर आपण असा हा उपाय केला तर नक्कीच आपल्या मनामधली पण निगेटिव्हिटी कमी होते आणि या उपायाने, या सात्विक उपायाने आपल्या घराचं वातावरण देखील सुधारतं आणि बऱ्याचशा अडचणी या कमी होतात। कारण बघा बऱ्याच दृश्य अदृश्य शक्ती पण आपल्या घरामध्ये घराच्या बाहेर वावरत असतात किंवा काही ना काही कारणांमुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करत असते। तर ही निगेटिव्हिटी घालवणं आपलं महत्त्वाचं काम आहे। त्यासाठी आपल्याला या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी हा उपाय अवश्य करायचा आहे। स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात। आणि बघा जर संध्याकाळी तुम्ही शनिवारी संध्याकाळी 6 ते 11:30 हा उपाय करू शकता किंवा जर तुम्हाला संध्याकाळी 6 ते रात्री 11:30 वेळ नसेल तर तुम्ही सकाळी देखील हा उपाय करू शकता। पण शक्यतो म्हणेल मी की संध्याकाळी 6 वाजता 7 वाजता किंवा 11:30 वाजेपर्यंत रात्री तुम्ही हा उपाय अवश्य करा। याचे चांगले इफेक्ट तुम्हाला बघायला मिळतील। घरामध्ये सततची जर निगेटिव्हिटी असेल, खूप विचित्र वातावरण असेल, तर हा उपाय तुम्ही दर अमावस्येला करत चला। बघा घरामधलं वातावरण खूप बदलण्यास मदत होते। तर या उपायासाठी आपल्याला 5 वस्तू लागणार आहेत। तर कोणत्या त्या 5 वस्तू आहेत ते मी तुम्हाला सांगते, तुम्ही त्या आत्ता एक 4-5 दिवसामध्ये गोळा करून ठेवू शकता। तर यासाठी तुम्हाला पहिल्यांदा लागणार आहे 7 कापराच्या वड्या। तर इथे तुम्ही भीमसेनी जर कापूर वापरला तर त्याचा अधिक फायदा तुम्हाला होईल, कारण भीमसेनी कापूर हा ओरिजिनल समजला जातो, म्हणजे त्यामध्ये कुठली भेसळ नसते। पण जर तुमच्याकडे नाहीच भीमसेनी कापूर तर तुम्ही साध्या कापराच्या 7 वड्या वापरायच्या आहेत। तर त्यानंतर आपल्याला कापराच्या वड्या घ्यायच्यात आणि 7 तुम्हाला काळे मिरे घ्यायचे आहेत। चांगले कुठेही तुटलेले नसावेत ते। आणि त्याचबरोबर 7 लवंगा घ्यायच्या आहेत। लवंगा देखील तुम्हाला चांगल्याच बघून घ्यायच्या आहेत, कुठेच तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा घ्यायच्या नाहीत। त्याचबरोबर तुम्हाला 7 वेलदोडे घ्यायचे आहेत किंवा वेलची आपण जी म्हणतो हिरव्या कलरची वेलची असते ती तुम्हाला इथे घ्यायची आहेत। आणि त्याचबरोबर तुम्हाला एक छोटासा गुळाचा खडा देखील इथे लागणार आहे आणि थोडंसं तूप आपल्याला इथे घ्यायचं आहे। आता काय करायचं, एक ताम्हण घ्या किंवा स्टीलची डिश घ्या किंवा मग कुठलंही भांडं घ्या घरातलं किंवा मातीचं भांडं घ्या। त्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला कापराची वड्या 7 ठेवायच्या आहेत। त्यामध्ये 7 वेलची, 7 लवंगा, 7 काळे मिरे, गूळ थोडासा, हे सगळं साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे। तुमच्या
मुख्य प्रवेशद्वारापाशी तुम्हाला बसायचं आहे, उंबरठ्याजवळ हा तुम्हाला उपाय करायचा आहे। पहिल्यांदा कापूर पेटवायचे आणि कापूर पेटले की त्यामध्ये या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या 7 वस्तू तुम्हाला याच्यामध्ये टाकायच्यात। आता बघा, जर तुमच्याकडे समिधा मिळत असेल, समिधा म्हणजे असे 5 प्रकारची किंवा भरपूर साऱ्या झाडांची अशी त्यामध्ये छोटी छोटी लाकडं असतात, तर जर अशी समिधा तुम्हाला मिळाली तर हा पुडा 20 ते 25 रुपयाला तुम्हाला मिळतो। जर तुम्हाला मिळाला तर याच्यातल्या 1 ते 2 समिधा तुम्ही या अग्नीमध्ये टाकायच्या आहेत। आणि जर तुम्हाला समिधा मिळाल्या नाही तर काय करायचं, तर विड्याची पानं घ्यायची 2 आणि त्या अग्नीमध्ये तुम्ही टाकायचे आहेत आणि तुमच्या मुख्य दरवाजापाशी बसून, शक्यतो बाहेर बसून हा उपाय तुम्हाला करायचा आहे। आता समजा तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहताय किंवा बाहेर तुम्हाला हा उपाय करणं शक्य नाही आहे, तर काय करा, उंबरठ्याच्या आत तुम्ही करू शकता किंवा मग तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही करू शकता। शक्यतो टेरेसवर करू नका, तुमच्या घरामध्ये तुम्ही हा कुठेही करू शकता। आणि अशा पद्धतीने धूर झाला याचा की तुमच्या संपूर्ण घरभर तुम्हाला हा धूर पसरवायचा आहे, काळजीपूर्वक पसरवायचा आहे। सर्व तुमच्या घरामध्ये, सर्व रूममध्ये, मुख्य दरवाजापाशी तुम्हाला हा धूर फिरवायचा आहे। आणि जेव्हा हा धूर विझेल आणि त्याची राख जी तयार होईल ती तुमच्या संपूर्ण घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या सदस्यांना तुम्हाला ही राख लावायची आहे। आणि तुम्हाला काय करायचं आहे, मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामधली जी काही निगेटिव्हिटी आहे ती सर्व दूर निघून जाऊ द्यात, अशी तुम्हाला स्वामी समर्थांना किंवा इष्टदैवत जे कोणतं तुमचं असेल त्यांना प्रार्थना करायची आहे। आणि अशा पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यानंतर जी राख आहे ती घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर यायचं आहे आणि ती अशी फुंकर त्या राखेवरती तुम्हाला मारायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर बघा, याच्यामध्ये जी काळी मिरी आपण वापरतो त्यामुळे आपल्या घराला काही नजर दोष, वास्तुदोष असतील तर ते निघून जातात। त्याचबरोबर जी लवंग आपण वापरतो, या लवंगांमुळे घरामधलं जे दडपण असेल किंवा काही विचित्र शक्ती असतील तर त्या दूर होतात। कापूर जो वापरतो त्यामुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता येते किंवा जीवजंतूंचा नाश होतो आणि एक घरामध्ये खूप चांगलं वातावरण निर्माण व्हायला मदत होते। वेलची ही लक्ष्मीकारक असते, त्यामुळे घरामधील लक्ष्मी स्थिर राहून आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून ठेवण्याचं काम वेलची करते। आणि गूळ आणि तुपामुळे आपल्या घरामधील देवी देवता प्रसन्न होतात आणि घरामधल्या सदस्यांमध्ये गोडवा टिकून राहतो। त्यामुळे या प्रत्येक वस्तूचं महत्त्व हे खूप वेगळं आणि खूप चांगलं आहे। त्यामुळे अमावस्येच्या रात्री अशा आपल्याला या वस्तू आपल्या घरामध्ये किंवा मुख्य दरवाजावरती जाळायच्या आहेत आणि नक्कीच याचा पॉझिटिव्ह इफेक्ट तुमच्या घरामध्ये तुम्हाला बघायला मिळेल। एकाच नाही तर प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय अवश्य करा। घरामध्ये कुठल्याच प्रकारचे वाद, क्लेश उरणार नाहीत किंवा निगेटिव्हिटी उरणार नाही। तर उपाय तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींना हा उपाय शेअर करा, म्हणजे येणाऱ्या सर्व पितृदर्श अमावस्येला म्हणजे शनिवारी सर्वजण हा उपाय करतील आणि त्यांच्या अनेक समस्या दूर होऊन आपला व्हिडिओ युजफुल ठरेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।